तुम्ही शांत राहा. सगळ्यांनी पिछे मोड. सरांनी खूप छान असं ध्यान घेतलेलं आहे. आपण विहारात येताना आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात, तर आपलं चित्त शांत होण्याकरिता सरांनी फार सुंदर असं ध्यान घेतलेलं आहे आणि सर्वांमध्ये खूप छान अशी ऊर्जा निर्माण झालेली आहे. असो, विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, सर्व महामानवांना आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आधी अध्यक्षाची निवड करत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आयुष्यमती निरंजनाताई काळे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं आसन ग्रहण करावं. आता जी अध्यक्षपदाची निवड झाली त्याला मी संघातर्फे अनुमोदन देते. त्याचप्रमाणे आजच्या वक्त्या आयुष्यमती रमाताई मोहोळ यांनाही विनंती करते की त्यांनी त्यांचं आसन ग्रहण करावं. सर्व उपासक उपासिकांना जय भीम. आत्ताच वंदना झालेली आहे. वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे. तरी पण आपण कार्यक्रमाची सुरुवात हे गीतांनी करत असतो. तेव्हा आयुष्यमती मोरेताई यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं गीत सादर करावं. अखिल विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, संत गाडगे महाराज, शाहू महाराज, संत कबीर यांच्या स्मृती विचारांना विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे सर्व उपासिका उपासकांना सप्रेम जय भीम. धम्म गौतमाचा लाभला आम्हाला, धम्म गौतमाचा लाभला आम्हाला, प्रज्ञशील करुणा दिली मानवाला, प्रज्ञशील करुणा दिली मानवाला, प्रज्ञाप्राप्तीने अंधकार जातो, प्रज्ञाप्राप्तीने अंधकार जातो, अज्ञानी मानव सज्ञानी होतो, अज्ञानी मानव सज्ञानी होतो, दुःखमुक्तीचा मार्ग दाविला, मुक्त दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला, प्रज्ञशील करुणा दिली मानवाला, शील सदाचाराने सत्कर्म घडते, शील सदाचाराने करते, माशिनाते कायम जडते, धम्माशिनाते कायम जडते, समाधान मिळते नित्य ही मनाला, समाधान मिळते नित्य मनाला, शील प्रज्ञ करुणा दिली मानवाला, प्रज्ञशील करुणा दिली मानवाला, करुणेमुळे त्या द्वेष दूर होई, करुणेमुळे त्या द्वेष दूर होई, झरा आपुलकीचा सदा मनी वाही, थारनसे हो थारनसे हो वैर भावनेला, प्रज्ञ
प्रज्ञाशील करुणा दिली मानवाला, प्रज्ञाशील करुणा दिली मानवाला. बुद्धाची करुणा महायुद्ध टाळील, बुद्धाची करुणा महायुद्ध टाळील. ईर्षा मानवाची जग सारे जाळील, ईर्षा मानवाची जग सारे जाळील. धम्म सुख देईल, धम्म सुख देईल खऱ्या ह्या जगाला. प्रज्ञाशील करुणा दिली मानवाला, प्रज्ञाशील करुणा दिली मानवाला. प्रज्ञाशील करुणा तत्व आचरावे, प्रज्ञाशील करुणा तत्व आचरावे. मारुती जीवनी सदा सुखी व्हावे, मारुती जीवनी सदा सुखी व्हावे. आदर्श लाभे, आदर्श लाभे नित्य जीवनाला. प्रज्ञाशील करुणा दिली मानवाला, प्रज्ञाशील करुणा दिली मानवाला. धम्म गौतमाचा लाभला आम्हाला, धम्म गौतमाचा लाभला आम्हाला. प्रज्ञाशील करुणा दिली मानवाला, प्रज्ञाशील करुणा दिली मानवाला. बाबासाहेब म्हणायचे 1 तास 2 तास प्रवचन करण्यापेक्षा एक गीत गायलं तर माणसाचं मन एकाग्रता होतं आणि शांत चित्ताने लोक प्रवचनात कंटाळतात ऐकायला, पण एक गीत म्हणलं की माणसाला खूप असं सुखदायक वाटतं गीताला. आणि ह्या गीतामध्ये पूर्ण बौद्ध धम्माचा सार आहे बघा, की बाबासाहेबांनी आपल्याला 8वी प्रतिज्ञा दिली, प्रज्ञाशील करुणा. या बौद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन. माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो. तर खऱ्या अर्थानं ही पूर्ण 22 प्रतिज्ञामध्ये आपल्याला हा बौद्ध धम्म सांगितलेला आहे. आणि विहारामध्ये आल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं, ऐकून आपल्या चित्तात एकाग्रता येते. तर मी परत एकदा आपल्या संघाचा धन्यवाद मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर ताईंनी आज गीत सादर केलं आणि त्या नेहमीच खूप छान असं गीत बोलत असतात. त्यांनी त्यांच्या गीतातून सांगितलं आहे आता, धम्म हा हवा हवा मी सांगते म्हणून नव्हे, मी सांगते म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. हेच ताईंनी त्यांच्या गीतातून सांगितलं आहे. तेव्हा ताईंकरता जोरात टाळ्या होऊन जातात. आणि आज आपण वर्षावासामधले 14वे पुष्प गुंफत आहोत, 14वे ताई. आणि त्याकरिता आपल्याला ज्या वक्त्या लाभलेल्या आहेत रमाताई मोहोळ, ह्या अतिशय हुशार, उत्तम कर्तृत्ववान आणि त्यांना कुठलाही विषय द्या फार सुंदर अशा त्या मांडणी करून आपल्यापुढे त्याचा न्याय देत असतात. आणि आजचा विषय पण खूप सुंदर असा आहे की धम्मनायिका. खूप छान विषय निवडला रमाताई तुम्ही. आणि पूर्वीच्या काळात बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे एक आदर्श असे पूर्वीच्या काळात बुद्धाच्या विचाराप्रमाणे प्रभावी झालेली एक आदर्श व्यवस्थापना होती. आणि त्यामध्ये महिलांना, स्त्रियांना खूप आदराची वागणूक देत होते, खूप सन्मानाची वागणूक देत असत. आणि तेव्हा बऱ्याच अशा धम्मनायिका पण होऊन गेलेल्या आहेत. त्यामध्ये महाप्रजापती असेल, त्यामध्ये आम्रपाली असेल, विशाखा असेल, सुप्रिया असेल. आता त्याविषयी आपल्या रमाताई आपल्याला सांगणारच आहेत. तेव्हा मी अधिक जास्त न बोलता इथेच थांबते. जिथे विकृती आहे तिथे वाद आहे, जिथे विकृती आहे तिथे वाद आहे, जिथे संस्कृती आहे तिथे संवाद आहे. तेव्हा आमच्याशी संवाद साधण्याकरता येत आहेत आयुष्यमती रमाताई मोहोळ. त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या प्रवचनाला सुरुवात करावी. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच रमाई भीमाई या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करते.
तसेच विचारमंचावरील आदरणीय अध्यक्षा निरंजनाताई काळे, तसंच अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या जशेंडेताई यांनाही जय भीम करते. तसेच समोर जमलेले माझ्या धम्मभगिनी आणि उपासक बंधू यांनाही जय भीम करते. खरं तर आजचा हा विषय धम्मनायिका हा मागील महिन्याच्या 30 तारखेलाच होणार होता, पण काही कारणास्तव मला गावी जावे लागले आणि तो विषय मला देता आला नाही. त्याबद्दल मी आयोजकांची दिलगिरी व्यक्त करते आणि परत एकदा मला हा विषय दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारही व्यक्त करते. आज माझ्यासमोर खरंच खूप अभ्यासू मैत्रिणी आहेत. रणवरे सर आहेत, जाधव सर आहेत, इकडे दळवीताई आहेत, गायकवाडताई आहेत, मोरेताई आहेत, जाधवताई आहेत. हे सगळे इतके अभ्यासू आहेत आणि त्याच्यामधून माझ्या नावाची निवड केली त्याबद्दल खरंच मला खूप मनापासून आभार व्यक्त करायचे या सर्वांचे, आयोजकांचे. खरं तर हा विषय आधी 5-7 वर्षापूर्वी मला वाटतं मोरेताईंनी धम्मनायिकेचा विषय दिलेला होता आणि त्याच्यानंतर बहुतेक झालेला नसावा असं मला वाटतं. तर बुद्ध काळातील ज्या धम्मनायिका होत्या त्यांनी कशा प्रकारे काम केले ह्याविषयी आहे आणि त्या कशा निर्वाण पदावर गेल्या, अग्रस्थानी त्यांच्या वाणीतून हे सिद्ध झालेले आहे. तर खरं तर ह्या ज्या धम्मनायिका आहे बऱ्याच प्रमाणात खूप आहेत. जसं आत्ता ताईंनी सांगितलं की गौतमी, प्रजापती गौतमी, यशोधरा, कुंडलकेशा, पट्टाचारा अशी असंख्य नावं असतील. नंदा, सुजाता, सुप्रिया, संघमित्रा अशी बरीचशी नावं आहेत. तर त्याच्यामधून मी फक्त ठराविकच, कारण एवढं तर सांगू शकत नाही आपण, पण त्यामधून मी फक्त 3 निवडलेल्या आहेत ज्या म्हणजे मला वाटतं की विहारात झालेल्या नसाव्यात. तर ती आहे एक सामवती, दुसरी आहे सुप्रिया आणि तिसरी आहे आम्रपाली. तर ह्या वेळेपर्यंत जर मला सांगता आलं तर मी त्यापेक्षा मग कट पण करेल किंवा मग एखादी आणखी वाढवेल असं करते. बुद्ध काळात बुद्धांच्या विचारांनी प्रभावित झालेली एक आदर्श समाजव्यवस्था होती. या समाजव्यवस्थेत स्त्रियांना अतिशय आदराचे स्थान प्राप्त झालेले होते. बुद्धांनी कन्यारत्न हे श्रेष्ठ रत्न आहे. म्हणजे आत्ता लाडकी बहीण, लाडके हे ते असे थेरं करतात राजकारणी लोक, पण जे काही घटना घडतात त्याच्यावर मात्र पूर्णपणे दुर्लक्ष असतं. पण बुद्धाच्या काळात स्त्रियांना जो मान होता ते जेव्हा मुलगी झाली तर कुणी नाराज व्हायचे, राजे लोक वगैरे, पण त्यावेळे बुद्ध म्हणायचे की कन्यारत्न हे श्रेष्ठ रत्न आहे. ती सर्वोत्कृष्ट संसार करते, ती सर्वोत्तम गृहिणी आहे. जी सर्वोत्कृष्ट संसार करते ती उत्तम गृहिणी आहे. कारण आपल्या इथे सुद्धा सर्वोत्तम म्हणजे संसारही करतात, समाजसेवाही करतात, धम्मामध्येही काम करतात. अशा आपण सगळ्याच जणी सर्वोत्कृष्ट आहोत असं मला वाटतं. बुद्ध धम्म हा एक विचार आहे आणि बुद्धांचे जे हे मत आहे हे आजही कार्यरत वाटते. बुद्ध धम्म हा एक विचार आहे, अतिशय गतिशील विचार आहे. या विचाराला आधुनिक काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाडलेले बाबासाहेबांनी पैलू पाडलेले आहेत. ते म्हणतात इतिहास विसरून इतिहास घडविता येत नाही असे बाबासाहेबांनी म्हटलेले आहे. त्यानुसार आजच्या संदर्भात स्त्रीमुक्तीचा विचार करताना बुद्धकालीन स्त्री जीवनाचा विचार करावा लागेल. त्या काळात विपरीत परिस्थितीविरुद्ध संघर्ष करणाऱ्या तेजस्वी स्त्रियांचे अनेक उदाहरणे आहेत. बुद्ध वाङ्मयात अशा मुक्त स्त्रियांची खाणच आहे. ही मुक्तीची जाणीव त्यांच्यामध्ये बुद्ध तत्त्वज्ञानामुळे निर्माण झालेली आहे. तर मी पहिली जी धम्मनायिका आहे ती सामवती. बुद्ध काळातीलच ही घटना आहे. एक भद्दीय नगर म्हणून त्यावेळेला प्रस्थापित होतं आणि त्या नगराच्या आसपासच भद्दीय नगराच्या आसपास महामारीने थैमान घातलेलं होतं. म्हणजे जसं की आता कोरोनामध्ये कोरोनाचं थैमान होतं आणि खूप सारे मृत्यू पावले त्यावेळेला, तशाच प्रकारे त्यावेळेला महामारीचं थैमान आलेलं होतं आणि मध्ये म्हणजे रोजचे असे खूप सारे जीव जायचे. आणि मग त्यावेळेला जो भद्देयावती नावाचा जो श्रेष्ठी होता तिथला, तर तो खूप काय करावं काय नाही असं त्याला झालं, खूप विचलित झालं त्याचं मन.
तर कारण की रोजचे खूप सारे असंख्य ढीग पडायचे मरणाऱ्यांचे आणि अशा परिस्थितीत आपण काय करावं काय नाही हे त्यांना सुचेना. मग एक दिवस त्यांनी असा विचार केला की आपण हे नगर सोडून जावं. भद्रवतीय हे सामवतीचे वडील होते आणि सामवती ते भद्रवतीय आणि तिची आई असे हे तिघंजणं बाहेर पडले आणि बाहेर पडता पडता ते घोषल श्रेष्ठी म्हणून त्यांचा एक मित्र होता कोसंबी येथे. तर मित्राकडे ते धर्मशाळेत राहायला गेले. खूप लांब होतं ते, पण चालत चालत ते गेले आणि त्या घोषल श्रेष्ठीकडे जावयास निघाले. तर जाता जाता त्यांना रस्त्यात खूप भूक लागली. तर आता काय करावं म्हणून ते धर्मशाळेमध्ये थांबले. थोडा आराम केला, पण लोक आपल्याला ओळखतील की काय अशी त्यांना भीती. तर सामवतीला ते म्हणाले की मला खूप भूक लागलेली आहे, तर तू स्वतःच जाऊन तिथं भंडारा लावलेला असतो एक जे धर्मशाळेत लोक असतात त्यांच्यासाठी. तर त्या धर्मशाळेत ती जाते आणि ते म्हणतात की तू जा आणि आपल्या तिघांचं जेवण घेऊन ये. मग सामवती जाते आणि त्या तिघांच्याही जेवणासाठी ती रांग लागलेली असते. तर तिथे ती उभी राहते, पण तिथे खूप चेंगराचेंगरी चालू असते आणि ही एक चांगल्या घराण्यातली मुलगी असते. हिने कधी ती चेंगराचेंगरी किंवा अशी गर्दी पाहिलेली नसते. त्याच्यामुळे ती पण थोडीशी विचलित होते, काय करावं तिलाही कळत नाही. ती साईडला जाऊन उभी राहते. मग त्या भंडाऱ्यामधला जो व्यवस्थापक असतो तो तिच्याकडे बघतो. त्यांना वाटतं की ही जी मुलगी आहे ही काही म्हणजे अशी सामान्य वाटत नाही आहे, ही कुलीन घराण्यातली मुलगी असावी. तर तो व्यवस्थापक तिच्याकडे जातो आणि तिला म्हणतो की बेटा काय झालं, तू का बाजूला उभी आहेस? तर ती म्हणते की मला म्हणजे अशा गर्दीची सवय नाही आहे, मला जेवण मिळेल का? तर ते मग तिला जेवण देतात आणि तिघांचं जेवण मागते. ती जेवण मागते. त्यामुळे त्या व्यवस्थापकाला वाटतं की ही एकटी मुलगी 3 लोकांचं जेवण कशी काय खाणार आहे? तर ती ते जेवण घेऊन जाते. ते काहीच बोलत नाहीत व्यवस्थापक आणि ती आपल्या आईवडिलांना आणि ती स्वतःसाठी असे 3 पात्र ती घेऊन जाते. आणि मग ती गेल्यानंतर ते वडिलांना एवढी भूक लागलेली असते त्या भद्रावतीय श्रेष्ठींना की ते एवढं म्हणजे अगदी म्हणजे खूप यांनी खातात, ते असे फास्ट खातात आणि ते खाल्ल्यामुळे त्यांना त्रास सुरू होतो नंतर. आणि त्रास झाल्यानंतर ते त्याच्यामध्येच गतप्राण होतात. त्यांना मरण येतं त्याच्यामध्ये. आणि मग तिच्या आईला काही सुचत नाही. ती म्हणते असं काय झालं? ती एकदम म्हणजे खूप शॉकमध्ये जाते. ते म्हणते की यांचं असं झालं, आता आम्ही काय करणार, मुलगी आणि मी काय करणार? तर त्या शॉकमध्ये एकतर ते चालून आलेले असतात, त्यांनीसुद्धा खूप म्हणजे त्रासलेले असतात, दमलेले असतात आणि त्याच्यामध्ये असा हा म्हणजे तिचे पती जाण्याचा तिला जो झालेला शॉक असतो त्याने तीही मरून पडते दुसऱ्या दिवशी. सामवतीचे आई वडील दोघेही मरण पावतात. मग एकटी बिचारी सामवती एकटीच असते आणि 2 दिवसही ती धर्मशाळेच्या बाहेर निघत नाही. तिला सुचत नाही काय करावं काय नाही, नुसतं रडत राहते. मग तिला असं वाटतं की आपल्याला जगायचं तर आहे, जगण्यासाठी अन्न हवं आहे, तर आपण जगलं पाहिजे. यासाठी मग ती परत त्या व्यवस्थापकाकडे धर्मशाळेत जाते आणि भंडाऱ्याकडे जाते. मग ते जे व्यवस्थापक असतात ते म्हणतात की 2 दिवसानंतर आलेली पाहून तिला म्हणतात, ती म्हणते मला जेवण द्या. आणि मग जेवण देतात. तर ती म्हणते मला फक्त एकाच माणसाचं जेवण द्या. मग ते व्यवस्थापक जो असतो तर तो म्हणतो की तुला आत्ता अंदाज आला आहे का तुझ्या पोटाचा? असं एकदम विस्मयकारक दृष्टी ठेवून तिला म्हणतात. मग ती रडायला लागते की ते म्हणते बेटा काय झालं तुला, तू का रडते आहेस? मग तेव्हा ती सांगते की माझे आईवडील दोघेही गेलेले आहेत आणि मी आता एकटीच आहे, म्हणून मला एकच पात्र हवं आहे. तर ते तिला साईडला घेतात आणि सांगतात बेटा तू काळजी करू नकोस, आजपासून तू माझी मुलगी आहेस. मग ते तिला ते व्यवस्थापक जे आहे ते तिला त्यांच्या घरी घेऊन जातात आणि घरी घेऊन जातात तेव्हा बरेच दिवस लोटलेले असतात. मग हा भंडारा जो असतो तो चालूच असतो. भंडारा मग ती सांगते की ही मुलगी हुशार असते सामवती. ती म्हणते की बाबा तुम्ही असं का नाही करत की हे जी चंगराचेंगरी होते, खूप गर्दी होते, तर आपण 2 लाईन ठेवूया, एकीकडे जाण्याचा मार्ग आणि एकीकडे परत येण्याचा मार्ग. म्हणजे घेऊन जातील 2 रांगा ठेवल्या तर ही चेंगराचेंगरी होणार नाही. तर मग ते म्हणतात हां तू एकदम उत्कृष्ट उपाय सुचवला, आता आपण तसंच करूया.
तर मग ते 2 मार्ग व्यवस्थापक जे आहेत ते 2 मार्ग ठेवतात, एक जाण्याचा आणि एक येण्याचा. मग जे तिथले जे घोषल नरेश असतात, घोषल श्रेष्ठी, जे तिच्या वडिलांचे मित्र असतात तर ते बघतात की अरे आजकाल इथं काय गर्दी होत नाही आहे, चेंगराचेंगरी दिसत नाही आहे आणि एकदम शांततेत चाललं आहे, भंडाऱ्याला लोक येतात की नाही. तर ते असं एक दिवस बघायला जातात. तर बघताना त्यांना असं जाणवतं की म्हणजे मस्त व्यवस्थित 2 रांगा चाललेल्या आहे आणि कुणालाही धक्काबुक्की होत नाही आहे, व्यवस्थित आपलं आपलं जेवण घेऊन लोक जात आहेत. तर मग त्या व्यवस्थापकाला ते विचारतात, अरे ही आयडिया खूप छान आहे म्हणतात, तुला कशी काय सुचली इतक्या दिवसानंतर. तर ते सांगतात की माझ्या मुलीने मला सुचवलं. अरे वा, तुला कधी मुलगी झाली, तू कधी बोलला नाहीस, तुला कुठे मुलगी वगैरे ना, कशी काय अचानक मुलगी तुला झाली. तर मग ती पूर्ण स्टोरी ते व्यवस्थापक जे आहे ते त्या घोषल नरेशांना सांगतात की असं असं झालं. मग त्यांना फार वाईट वाटतं की ते म्हणतात, तू इतके दिवस माझ्या मुलीला तुझ्या घरी ठेवून घेतलं, माझ्या मुलीला परत घेऊन ये. तेही तिला आपल्या घरी घेऊन जातात. घोषल नरेश म्हणजे अगदी धनवान माणूस, खूप म्हणजे राज असतो. तर ते त्यांच्या घरी घेऊन जातात तिला. मग ते कारण की त्या व्यवस्थापकाकडे ती राहिलेली असते, अगदी वडिलांसारखं प्रेम करते ती पण, आणि ते पण तिला मुलीसारखं प्रेम करतात. तर तिला वाईट वाटतं जाताना, पण शेवटी वडिलांचे मित्र म्हटल्यानंतर मग तिला जावंच लागतं. आणि घोषल नरेश तिला म्हणजे सगळ्या सुखसोयी देतात. तिला खूप साऱ्या मैत्रिणी, सख्या, आणि खूप चांगला महाल तिला म्हणजे तयार करून देतात. खूप चांगलं असं क्रीडांगण तिला खेळण्यासाठी तयार करून देतात. आणि असं सगळ्या व्यवस्था तिला मिळतात. तिला कधीही म्हणजे जे काय मागे झालं ती थोडं तिला विसर पडत जातो. जे माझे आईवडील गेले, नंतर मला दुसरे वडील मिळाले, आता तर ती एकदमच म्हणजे अशी राजकुमारीसारखी त्या घोषल नरेशांच्या घरी असते. तर असे प्रत्येक दिवस जातात आणि एके दिवशी ती सगळ्या सख्यांसोबत क्रीडांगणात जाते, म्हणजे क्रीडा विहार करायला जात असते. क्रीडा विहार करायला जात असताना कौसंबीचा जो राजा आहे उदयन राजा, तर त्याच्या दृष्टीस ही मुलगी पडते. ही खूप सुंदर असते, दिसायला सुंदर असते, आणि ती स्नान करण्यासाठी मैत्रिणींना घेऊन आपली त्या जलाशयावर जात असते ती. तर तिला बघून तो एकदम म्हणजे हे होऊन जातो की अरे ही मुलगी मला बायको म्हणून खूप आवडेल, तर राणी म्हणून खूप आवडेल. तर त्याला खूप म्हणजे ती आवडलेली असते. मग तो माहिती काढतो की ही मुलगी कुणाची आहे आणि कुठे राहते, काय राहते. मग ही त्याच्या सैनिकांद्वारे ही माहिती त्याला मिळाल्यानंतर तो त्या घोषल नरेशाकडे जातो आणि त्यांना सांगतो की ह्या मुलीला राजप्रसादाकडे पाठवा. तर ते नकार देतात. ते नकार दिल्यामुळे त्यांना वाईट वाटतं राजाला की मला नकार दिला आहे, असं कसं माझ्यासोबत असं बोलू शकतो, मी एक राजा आहे. त्याचा स्वाभिमान जो आहे तो दुखावला जातो. आणि तो काय करतो की त्या सैनिकांगर्वी त्यांचं पूर्ण जे घर आहे, जो महाल आहे, जो काही परिसर आहे, त्यांचा पूर्ण सील करून घेतो आणि त्याच्यावर स्वतःचं नाव लावून ठेवतो. आणि मग हिचे आईवडील बाहेर पडले असतात, ते जे घोषल असतात ते बाहेर बघितले. मग ती क्रीडा ती बाहेरून स्नान वगैरे करून येते आणि बघते तर आईवडील बाहेर. मग ती संपूर्ण माहिती सांगतात की असं असं झालेलं आहे. तर तिला वाईट वाटतं की माझ्यामुळे हे सगळं झालेलं. मग ती बाहेर जाते आणि वडिलांना म्हणते की तुम्ही जे म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, मी राजप्रसादावर जाते. तर ते म्हणतात नको बेटा, तू जाऊ नकोस. तर ही म्हणते नाही, तुमच्या नावाला बट्टा लागेल असं मी काहीही करणार नाही, मला जाऊ द्या. मग ती त्यांची परवानगी घेते. त्यांना म्हणजे पसंतच नव्हतं तिचं जाणं, पण तरीसुद्धा मग ते शेवटी परवानगी देतात आणि मग ती जाते त्या प्रसादावर, महाप्रसादावर. आणि महाप्रसाद म्हणजे महाल, उदयनराजाचा महाल. आणि ती जाते आणि मग जो हा उदयनराजा आहे तिच्याशी लग्न करतो, तिला पट्टराणी बनवतो आणि मोठा महाल तिच्यासाठी बनवून ठेवतो. एक महाल बनवतो. तिच्या ज्या मैत्रिणी वगैरे आहेत त्या सगळ्या मैत्रिणी तिला म्हणजे ज्या सख्या आहेत, तिच्या 500 सख्या असतात तिला, त्या सगळ्या मिळवून देतो. आणि सगळ्या सुखसोयींनी उपलब्ध असा तिचा तो महाल असतो. आणि तिथं गौतम बुद्धांचं सुद्धा वास्तव्य असतं त्याच काळामध्ये. तर ती भगवंतांची फार म्हणजे हे असते अशी, तिला तो धम्म खूप आवडतो. तर ती त्या
झरोक्यातून, एका झरोक्यातून जिथं वास्तव्य असतं भगवंतांचं तिथं ती बघत राहते. मांगदिया नावाची आणखी एक सुंदरी असते, नृत्यांगना असते, ती सुंदरी असते. आणि परत तिच्यावरही या उदयनराजाचं खूप मन जातं. त्याला वाटतं की ही पण माझी राणी बनावी. मग तिच्याशी लग्न करतो. ती असते खूप सुंदर असते, सगळं असते, पण विलन टाईपची असते. आमवती आहे ती आवडत नसते, कारण की ती बुद्धांची खूप चांगली अनुयायी असते. आणि हा जो राग असतो तिचा, तो भगवान बुद्धांना तिचे वडील मागणी घालतात तिच्यासाठी. तर त्यावेळेला भगवंत म्हणजे हे करतात, जेव्हा ते भगवंत नसतात त्यावेळेला, आणि त्यावेळेला तिची मागणी जी आहे ती भगवंत मान्य करत नाही, म्हणजे ठुकरावून लावतात. तर तिला तिचा झालेला अपमान वाटतो, त्यामुळे तिला खूप म्हणजे अपमान असतो. आणि ही सामवती जी आहे भगवंतांची खूप चांगली अनुयायी असते. तर तिला वाटतं की ही जर अनुयायी तर ही माझी पक्की शत्रू आहे. तर असं तिच्या डोक्यात असतं. तर जेव्हा भगवंत तिथे वास्तव्यास असतात, तर एक त्या महालाला झरोका असतो, त्याच्यामधनं ती बघत असते. तेव्हा भगवंताची प्रवचनं होतात, हिच्या सख्या वगैरे त्या सगळ्या जातात. तर ही मांगदिया काय करते की उदयनराजाला सांगते की ही जी सामवती आहे ना, हिचं तुमच्याबद्दलचं मत काही फार चांगलं नाही आहे. ही नुसतं बाहेरच म्हणजे अशी बाहेरच बघत असते, तुमच्याबद्दल हिचं मन चांगलं नाही आहे. तो झरोका जर तुम्ही बंद केला तर बरं होईल. मग उदयनराजा काय करतो, तो झरोका बंद करून एकदम वरती असा ठेवतो. तर तिला बिचारीला काहीच मिळत नाही, बघायलाच मिळत नाही भगवंत. मग तिच्या मैत्रिणी ज्या सख्या ज्या जातात, मग त्यांच्याकडनंच ती सगळी माहिती म्हणजे प्रवचनं वगैरे ऐकून घेते. ह्या मांगदियेला अजिबात पटत नसतं की ही त्यांचं प्रवचन किंवा त्यांचा धम्म का इतका जाणण्याचा हे करते. मग ही मांगदिया आहे ना, ही काहीतरी एक प्लॅन करते की हिला एवढं धम्माचं फारच वेड आहे ना, भिक्खूंचं वेड आहे. तर उदयनराजाला सांगते की हिच्याकडनं 7-8 कोंबडे कापून त्याचं म्हणजे मटण बनवा आणि भिक्खूंना खायला द्या. तर उदयनराजा म्हणतो ठीक आहे, सांग तू. मग ती सांगते, तर ती आधी नकार देते. नंतर ती सांगते की खास उदयनराजांनीच हा निरोप दिलेला आहे. ही स्वतः तयार करते आणि भंतेजींना तिथल्या नेऊन म्हणजे देते. तीही घटना ती उदयनराजाला मग ही सारखं सांगतच राहते. उदयनराजाला काही पटत नाही, कारण की ते 3 ज्या राण्या असतात ते वेगवेगळ्या वास्तव्य करत असतात. 3 राण्या असतात, मांगदिया, एक सामवती आणि एक दुसरी असते. तर मांगवती जी असते ती सामवती जी असते ती पट्टराणी असते. तर परत ती आणखी एक प्लॅन करते. तो प्लॅन असा करते की ती एक वीणा असते. उदयनराजाला वीणा वाजवायचा फार शौक असतो. त्या वीणामध्ये एक छोटंसं सापाचं पिल्लू सोडते आणि वरून त्याला छिद्र पाडून त्या सापाचं पिल्लू सोडते आणि त्याच्यावर एक फूल लावून ठेवते. आणि जेव्हा सामवतीच्या महालात जातात उदयनराजे, तेव्हा ती म्हणते हट्ट करते की मलाही तुमच्यासोबत यायचं आहे. तो म्हणतो ठीक आहे. हिचे जे कारस्थान आहे तोपर्यंत त्याला काही एवढे कळत नाही. मग ठीक आहे म्हणतो की चल तू पण ये. तर जातात तिच्या सामवतीच्या महालात आणि ह्यानी गिटार काढलेली असते वाजवायला उदयनराजाने, आणि ती वीणा वाजवायला काढलेली असते. आणि ती बरोबर त्याला इकडे तिकडे हे करून त्याच्या हातून ती वीणा घेते आणि हळूच त्याचं फूल काढून घेते आणि वाजवण्याचा म्हणजे प्रयत्न करते ती. तेवढ्यात त्यांचं उदयनराजाचं ध्यान ते उत्कृष्ट म्हणजे आकृष्ट करते त्याच्यावर आणि त्याला सांगते की मांगदिया त्याला सांगते की याच्यामध्ये काहीतरी आहे असं. तर तो म्हणतो काय आहे. त्याच्यामधून आहे ना सापाचं पिल्लू निघतो. जसं सापाचं पिल्लू निघतं तो सापाचं पिल्लू तळत जातं आणि त्या कॉटवर जाऊन बसतं, पलंगावर जाऊन बसतं. त्यावेळेला उदयनराजाला भयंकर राग येतो. तो म्हणतो खरंच ही एवढी कपटी आहे, एवढी कारस्थानं करते आहे माझ्या विरुद्ध. त्याला लाल बुंद होतो तो रागाने. आणि सामवतीला वाटतं की आता आपली काही खैर नाही. हे तर आपण काही केलेलं नाही, पण जर आपल्यावर हा आरोप आहे तर आपणही त्याला सामोरी गेलं पाहिजे असं ती तिच्या मैत्रिणींना सांगते. आणि मैत्रिणींना सांगितल्यानंतर ती म्हणते की जे काय असेल आपण त्याला सामोरी जाऊया. मग उदयनराजा ते म्हणतं तुला मी मारण्याआधी काही प्रश्न विचारतो, तू त्याचे मला नीट उत्तर दिली पाहिजे.
मग तो म्हणतो की तू असं का केलं माझ्यासोबत, मी एवढं तुझ्यावर प्रेम करतो. ती म्हणते की मी नाही केलं हे सगळं, ती जे काय आहे ते खरं खरं सांगते, मी कुठलंही कारस्थान असं काही केलेलं नाही आहे. आणि मांगदियाला सगळं माहिती असतं, कारण कारस्थानी तीच असते सगळे करणारी. आणि ती मग इकडून तिकडे घुटमळते आणि बाजूला जाते. आणि उदयनराजा काय करतो की एक विषारी बाण घेतो आणि बरोबर तिच्या हृदयाला लागेल, सामवतीच्या हृदयाला लागेल असा तो बाण मारायचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात काहीतरी असं विचलित होतं की त्याचा बाण तिला न लागता असा बाजूला जाऊन पडतो. मग त्याला असं वाटतं की अरे नाही, हिने जर केलं असतं तर ही थोडी तरी हल्ली असती किंवा काहीतरी, ती तशी स्तब्ध उभी राहते तिथेच. मग उदयनराजाला वाटतं की नाही, हिने काही केलेलं नाही आहे. आणि तो म्हणतो की खरंच तू खूप चांगली आहेस, तू उदार आहे, जेवढे तुझ्यावर म्हणजे असे आरोप होत आहेत तरी तू त्याच्यामधून बाहेर पडते आहेस आणि खरंच तू मला खूप आवडते, असं मांगदियेच्या समोरच तो बोलतो. आणि तिच्या मांगदियाच्या तळपायाची आग मस्तकात पेटते. ती म्हणते की हे असं कसं हा बोलू शकतो एवढं, कारण की तिला तिच्याबद्दल आधीच घृणा असते. आणि मग ती म्हणते की हाही प्लॅन माझा फसला, आता काय करावं. मग ती परत आणखी तिचा जो चुलता असतो तिच्यासोबतच राहत असतो तो, तर त्या चुलत्याकरवीच तिचं लग्न यांच्याशी उदयनराजाशी झालेलं असतं. तर ती चुलत्याला प्लॅनमध्ये घेते आणि म्हणते की उदयनराजा शिकारीला गेला की आपण हा जो महाल आहे हिच्यासाठी बांधलेला याला पेटवून द्यायचं. मग ती सगळे उदयनराजा शिकारीला गेलेला असतो, सगळीकडे सुरुंग लावून ठेवते कापडाने, ते तेलाचे बोळे वगैरे लावून. आणि तो महाल त्या आतमध्ये सामवती तिच्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या आतमध्ये असतात आणि तो महाल पेटवून देतात, हा तिचा चुलता आणि ती. आणि तो महाल पेटला जातो, सगळ्या मैत्रिणी तिच्या जळून खाक होतात, तीही त्याच्यामध्ये सामवती जळून खाक होते. आणि जळल्यानंतर मग तेव्हा राजाला कळतं की अरे हा महाल पेटला आहे, कसा पेटला, काय पेटला. मग ते एक नेमणूक करतात म्हणजे लोकांची, की हे कसं काय झालं, याची शहानिशा झाली पाहिजे. तर मग नेमणूक केल्यानंतर उघडकीस येतं की हिने असं असं केलेलं आहे, मांगदियानी सगळ्या महालात सुरुंग रोवलेले आहेत तिच्या चुलत्यांनी, आणि हिने हे दोघांचं कारस्थान आहे. आणि ते कारस्थान त्यांना माहीत पडतं उदयनराजाला. आणि उदयनराजा सांगत नाही की तिला की मला हे सगळं माहिती झालं. तो तरीही मांगदियाशी गोडच बोलतो, म्हणतो अरे हिला अशी शिक्षा व्हायला पाहिजे होती, सामावती खूप दृष्ट होती ना, बरं झालं ती एकदाची मेली, आणि तू खूप चांगली आहेस वगैरे, आणि बरं झालं ती मेली असं म्हणतो. आणि मग ती म्हणते हां हे सगळं मीच केलं आहे, अशी बोलण्याच्या ओघामध्ये ती स्वतःच कबुली देते की हे सगळं मी केलं आहे. आणि मी केलं आहे म्हटल्यानंतर मग तरीही उदयनराजा काहीही बोलत नाही. आणि तिचे सगळे ते म्हणते आता आपण एक काम करूया, एक सभा इथं आपण ठेवूया, सगळे तिचे जे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना बोलवतात, सैनिक सगळे घेऊन येतात, नातेवाईकांना घेऊन येतात आणि जमिनीच्या आत अर्धा म्हणजे कमरेपर्यंत किंवा छातीपर्यंत त्यांना जमिनीत पुरवतात तिचे सगळे नातेवाईक. आणि मग ती किंचाळते हे असं कसं काय करतोय म्हणून. आणि ती एकदम हे होते की मग ती किंचाळते, त्याच्या अंगावर झेप घेते मारण्यासाठी मांगदिया उदयनराजाला. आणि मग ती म्हणते की असं का केलंस माझ्या नातेवाईकांसोबत. मग जसं तिने या सुरुंग लावून पेटवलं त्याच्यावर उदयनराजासुद्धा सैनिकांना सांगतो की ह्या सगळ्यांना आता मी जमिनीत अर्धवट गाडलेलं आहे, याच्यावर तृण टाका, गवत टाका आणि यांना पेटून द्या. तर तिच्या समोर ते सगळे तिचे नातेवाईक जळताना पाहते ती. आणि मग ती अजूनच जास्त आक्रोश करते, बेशुद्ध होते वगैरे. मग जेव्हा शुद्धीवर येते, हे सगळं झालेलं असतं, मग जेव्हा शुद्धीवर येते मग तिची बारी असते. मग तिलासुद्धा तिचे शरीराचे काही तुकडे वगैरे करून तिचंच मांस शिजवून तिला खायला देतात, अशी शिक्षा तिला देते. आणि मग तिला ते हे नसतं की म्हणजे अशी कशी शिक्षा ही मला. आणि मग तरीसुद्धा ती तयार होत नाही. आणि हा सगळा वृत्तांत जे भगवंताचे भिक्षुक असतात ते अंतापुरात येतात आणि ते पाहतात, तर हे सगळं असं झालेलं ते भगवंताला जाऊन सांगतात की हे असं असं झालेलं, सामवतीचं म्हणजे जाळून मारलं गेलं तिला, आणि ही जी मांगदिया आहे
हिलासुद्धा हिचंसुद्धा असंच मरण म्हणजे झालं आहे की तिचंच मांस तिला शिजवून खाऊ घातलं आणि तिलासुद्धा असंच मारून टाकलं. पण राजाला त्याचा पश्चाताप अजिबात झालेला नाही, कारण की तिने इतकं घाणेरडं कृत्य केलेलं असतं की त्यामधून तिचीसुद्धा सुटका नसते. म्हणतात ना की या हाताने करणं आणि या हाताने भरणं, अगदी तसं झालं तिच्या बाबतीत. तर भगवंत म्हणतात की जर एखादा शत्रू असतो तो असा विचित्र वागतो किंवा असा जुलूम करतो लोकांवर, तो जिवंतपणे मेलेला असतो. आणि मग भगवंत म्हणतात की सामवतीचं काय, तिने तर काही गुन्हा केलेला नव्हता तरी ती म्हणजे मृत्यू पावली. तर ते म्हणतात अशी लोकं जे आहेत ना ती मरूनसुद्धा जिवंत राहतात असे भगवंत त्यांना सांगतात. तर सामवती अतिशय चांगली एक हे होती. हे आपल्या विहारात झालं नव्हतं म्हणून मला सांगावंसं वाटलं. तर हे झालं सामवतीचं. आता मी दुसरी धम्मनायिका घेते, सुप्रिया. भगवंतांचे राजगृहात प्रस्थान केले आणि चारिका करत वाराणसीला पोहोचले. ऋषी पतन मृगदायवन. आपण जेव्हा बुद्धगयेला जातो तेव्हा ते सगळ्यात पहिलं आपल्याला तेच दाखवतात, ऋषीपतन मृगदायवन. तर तेथे त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी वाराणसीत सुप्रिया नावाची एक बुद्धांची उपासिका, कारण की तिला धम्म खूप आवडतो, अतिशय सुंदर, अतिशय मनाने इतकी चांगली ती की प्रत्येकाचा शब्द पाळणारी, वचन कधीही कुणाचं न तोडणारी, आणि खूप करुणा तिच्यामध्ये भरलेली असते, ओतप्रोत करुणा भरलेली असते. आणि ही सुद्धा खूप चांगल्या धनवान याची पत्नी असते. त्याचं नावसुद्धा सुप्रिया असतं आणि हिचं नाव सुप्रिया. तर हे दोन्ही हे जे कपल आहे ना अतिशय धम्ममय असतं आणि नेहमी ते असे वेगवेगळ्या बुद्धविहारात जातात. तर जेव्हा बुद्धविहारात जाते ती एका ठिकाणी एका विहारात जात असताना तिला एक भंतेजी अतिशय वृद्ध असतात. वृद्ध असल्यामुळे त्यांना काय ताप वगैरे आलेलं रोगीच असतात ते, आणि त्या अवस्थेत ती त्यांना बघते. तर ती विचारते, भंतेजी काय झालं तुम्हाला, का तुम्ही एवढे अस्वस्थ आहात? तर ते म्हणतात की मला म्हणजे खूप मला ग्लानी आहे, माझ्या अंगामध्ये शक्ती नाही आहे आणि मला असं वाटतं की मी जर मांसाचा काढा वगैरे घेतला तर मला बरं वाटेल, असे ते भंतेजी म्हणतात. तर सुप्रिया म्हणते ती एकदम, कारण की ती धम्माची हे असते आणि ती असं नॉनव्हेज वगैरे नसते खात, तर त्यामुळे तिला थोडंसं आश्चर्यकारक वाटतं की अरे भंतेजींनी मला आता म्हणजे मांसाचा काढा सांगितलेला आहे आणि मी कसं बनवणार. तरी पण ती म्हणते की मी देते म्हणून सांगितलं. त्या भंतेजींना म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला बनवून देते. तर मग ती तयार होते बनवून द्यायला आणि ती मग विचार करत जाते की आता कसं करायचं. मग तिचे जे सेवक असतात, तिच्या सेवकाला ती पैसे देते आणि म्हणते की घेऊन या, मांस घेऊन या, मटण घेऊन या, मला भंतेजींना काढा द्यायचा आहे करून. तर तो जो सेवक असतो तो संपूर्ण बाजार फिरतो, पण त्याला कुठेही दुकान उघडं दिसत नाही किंवा बंद असतं सगळं. तर त्याला विचार असतं, कारण की या ज्या परिवारात आहे धम्ममय वातावरण असतं आणि असं त्याची हत्या करून कुठल्या प्राण्यांची किंवा कुठल्या पक्षाची हत्या करून ते मांस आणणं म्हणजे वर्ज्य असतं, असं तिचे जे सेवक असतात त्यांनाही माहिती असतं. त्यामुळे तो खूप फिरतो आणि शेवटी घरी परत येतो आणि हिला सांगतो सुप्रियाला की नाही मिळालं म्हणून, सगळी दुकानं बंद आहे, कुठेच मिळत नाही आहे. मग ती विचार करते, आता भंतेजींना तर आपण शब्द दिलेला आहे की त्यांना मांसाचा काढा द्यायचा आहे आपल्याला, आणि जर मिळालं नाही तर कसं करणार. मग ती विचार करते मग शेवटी तिला असं सुचतं की जर मी माझीच मांडी कापून मी त्याचा काढा जर दिला तर, असं ती विचार करते. आणि मग शेवटी जेव्हा तिला वाटतं की हां हेच ठीक राहील, तर ती सेविकेला तिच्या बोलवते आणि म्हणते की तू एक काम कर, सुरी घेऊन ये. तर त्या सेविकेला आश्चर्य वाटतं, सुरी कशासाठी मागते मालकी. तर ते म्हणते तू सुरी घेऊन ये. मग ही देते सुरी, चांगली धारदार सुरी घेऊन ये. मग देते पण आणि दार लावून घेते. तर त्या सेविकेला वाटतं आता ही आमची मालकीण काय करते आणि काय नाही, तिला प्रश्न पडतो
मग ती सुरी ती दार बंद करते आणि स्वतःच्याच मांडीचं मांस कापते आणि त्या दार उघडून त्या सेविकेला आवाज देते. ती जेव्हा सेविका बघते तर ती एकदम रक्ताच्या धारोळ्या, सगळं रक्त सांडलेलं असतं आणि त्याच्यात तिने त्या स्वतःच्या मांडीचे तुकडे कापलेले असते. तर म्हणते जा आणि याचा चांगला काढा तयार करून ठेव, भंतेजींना द्यायचा आहे, नेऊन दे म्हणून सांगते ती. तर ती एकदम अशी त्या सेविकेलाच ग्लानी येते की मालकींनी आपल्या स्वतःच्याच मांडीचं मांस कापलं आणि त्याचा काढा. तिला खूप वेळपर्यंत काही सुचतच नाही. मग शेवटी ती जाते आणि ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिचा नवरा, सुप्रियाचा नवरा सुप्रिय, तो येतो. तर तो आल्यानंतर तिला आवाज देतो. घरात येताना सुप्रिया सुप्रिया करतो. तिचा आवाज कुठे म्हणजे दिसतच नाही आहे ती. तर त्यावेळेला तो म्हणतो कुठे गेली सुप्रिया. मग ती सेविका सांगते की आतमध्ये त्या बंद रूममध्ये आहेत म्हणून. तर ज्या वेळेला ते बंद रूममध्ये ती असते त्यावेळेला सुप्रियासुद्धा तिला त्याच अवस्थेत बघतो, ज्या अवस्थेत सेविकेने पाहिलेलं, की रक्त सांडलेलं खूप सारं आणि म्हणजे असं वेगळ्या अवस्थेत बघतो. तर त्यालासुद्धा खूप असं म्हणजे ग्लानी आल्यासारखं, सुप्रिया तू हे काय केलं. मग ती घडलेला सगळा वृत्तांत सांगते की असं असं भंतेंना पाहिजे असतं आणि त्यासाठी मला हे असं करावं लागलं. तर ते म्हणते अरे वा सुप्रिया वा, असं तो बोलतो. पण त्याला पण मनातून असं वाटतं की एखाद्याचं वचन पाळणं म्हणजे किती किती मोठं हिचं हे आहे, असं तिच्या नवऱ्याला मनोमन वाटतं. आणि तो काढा त्या सेवकाच्या करवी त्या भंतेजीला देण्यात येतो. आणि नंतर मग सुप्रिया भगवंत तिथेच असतात वास्तव्याला. तर त्यावेळेला भगवंतांना जाऊन मग हा सगळा वृत्तांत सांगतो आणि सुप्रिया म्हणतो की उद्या आमच्याकडे तुम्ही भोजनाला या. तर भगवंत मान हलवतात आणि भगवंत येतात दुसऱ्या दिवशी. तर ही आतमध्येच असते. तर भगवंत म्हणतात की सुप्रियाला बोलवा. सुप्रिया एकतर तिला चालता येत नसतं आणि ती अतिशय ग्लानीमध्ये असते. तर सेवकांना ती सांगते की सांगा मी माझी तब्येत बरी नाही आहे, मी खूप आजारी आहे, असं भगवंताला सांगा. आता भगवंत तिच्या घरी आले आणि ती म्हणजे झोपलेली आहे, भगवंताला रुचत नसतं, पण त्यांना सगळा वृत्तांत माहीत झालेला असतो. तर भगवंत म्हणतात की तरीसुद्धा तिला उचलून घेऊन या. आणि मग तिला पण खूप असं आश्चर्य वाटतं की भगवंत मला भेटण्यासाठी एवढे आतुर आहेत. आणि तिला आश्चर्य वाटतं आणि तिचा जो नवरा आहे सुप्रिया, तो तिला उचलून भगवंतांच्या पुढे घेऊन जातो. जसे भगवंत तिला दिसतात तशी ती एकदम अशी आनंदाने आश्चर्याने अशी एकदम उत्स्फूर्त म्हणजे तिचे जो चेहरा आहे एकदम असा खिलून जातो गुलाबासारखा. आणि तिचा जो जखम आहे ते जखमसुद्धा तिचं हळूहळू म्हणजे ती जी वेदना आहे ती कमी होत जाते. आणि त्या वेदनेबरोबरच तिचं म्हणजे पूर्ण असं शरीर एकदम असं पूर्वीसारखंच वाटायला लागतं तिला. आणि ते जखमही भरलं जातं. भगवंतांना वंदन केल्याबरोबर हे सगळं तिचं असं म्हणजे निघून जातं. तर भगवंत म्हणतात तू किती थोर आहेस. तू म्हणजे एखाद्या रोग्याला बरं करण्यासाठी तू स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाहीस. त्यांना खूप म्हणजे तिच्याबद्दलचं जे आपुलकी आहे, जे प्रेम आहे ते अजून त्यांना म्हणजे मनातून असं भावून जातं. मग भगवंत ती एकदम चांगली होते, सुप्रिया एकदम चांगली होते तिच्या त्या याच्यामधनं, मांडीच्या त्या जखमापासून किंवा एकदम पहिल्यासारखीच होते. आणि नंतर भगवंत जेव्हा त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जातात त्यावेळेला भगवंत सगळ्या भंतेंची परेड घेतात की कुणाला मांस खायचं होतं, कुणी मांसाचा काढा मागवला. तर सगळे भंते असं म्हणजे एकमेकांकडे बघतात. पण जो भंते खाल्लेलं असतं तो गपचूपच असतो. आणि मग भंते परत विचारतात कुणी खाल्लं, सगळे हे करतात. पण मग शेवटच्या क्षणी तो जो आजारी भंते ज्याने मांसाचा काढा खाल्ला तो शेवटी मान्य करतो की भंते मी खूप ग्लानीमध्ये होतो आणि माझी फार इच्छा झाली होती, मला खावंसं वाटलं. तर तो म्हणतो तू खाल्लास. तो म्हणतो हो मी खाल्ला. तर तो म्हणतो तू काय खाल्लं तुला माहिती आहे का. तू माणसाचं मांस खाल्लेलं आहे. माणसाचं मांस कोण खातं. तर तो एकदम खालीच बसला. अरे बापरे मी माणसाचं मांस खाल्लं. तर भंतेजी म्हणतात की भगवंत म्हणतात की माणसाचं मांस तसेच हत्ती, घोडा, सिंह, वाघ, साप हे सगळे जे प्राणी आहेत त्याचं मांस कधीही मानवाने खाऊ नये असे भगवंत सांगतात. आणि यापुढे असं कुणीही
म्हणजे मागणी करू नये असं भगवंत म्हणजे निष्ठूपणे त्या सगळ्यांना एकदम हे देतात आणि मग जो ज्याने खाल्लेला आहे तो तर एकदम म्हणजे अर्धमेलाच होऊन जातो. पण मानवाचं मांस खाणं हे खूप वाईट आहे असं भगवंत त्या सगळ्यांना सांगतात. आणि त्याचबरोबर हत्ती, घोडा, सिंह, वाघ, सर्प ह्याचं कधीही मांस खाऊ नये असेही भगवंत त्यांना तंबी देतात. तर यावरून भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की वाराणसीची कुलगृहोत्पन्न सुप्रिया उपासिका हिच्या कर्तृत्वाद्वारे रोगी शुश्रूषेत अग्रस्थानी विराजमान झाली ती. म्हणजे जे काय रोग्यांचं करतात तर तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपलं स्वतःचं मांस देऊन ती एकदम अग्रस्थानी पोहोचली त्या ह्याच्यामध्ये. तर अशी ही सुप्रिया. तर माझी तिसरी जी आहे ती आम्रपाली. तर आम्रपालीचं मला वाटतं ताईंनी एकदा सांगितलं त्याला फार वर्ष झाली, मला वाटतं 10 वर्ष झाले असेल. मी नुकतंच विहारात यायला लागले होते. हां नाही, आपल्या विहारात मी अगदी नवीन येत होते तेव्हा तुम्ही सांगितली होती. हां हां. तर ती आम्रपाली ही सुद्धा गणिका होती, पण तिच्या याच्यामध्ये ती किती म्हणजे पुढे गेलेली होती, किती म्हणजे आम्रपाली ही वैशाली गणराज्यात एक सप्तभूमी प्रसाद होता. आम्रपाली जी होती आपल्या याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये आम्रपालीचं दान वगैरे आपण हे सगळं आत्तापर्यंत ऐकलेलं आहे. पण आम्रपाली ही वैशाली गणराज्यात एक सप्तभूमी प्रसाद होता. म्हणजे महाल, प्रसाद म्हणजे महाल. तर हा फार मोठा महाल होता, सगळ्या सोयींनी युक्त. तर असा हा नयनरम्य प्रसाद म्हणजे अर्थात महाल म्हणजे लिच्छवी लोकांनी धर्तीवर एक निर्माण केलेलं आश्चर्य होतं. इतका सुंदर तो महाल होता. लिच्छवी जे लोक होते ते अतिशय श्रीमंत पैसेवाले लोक होते ते वैशाली नगरामधले तेव्हाचे. आणि त्या लोकांनी असा महाल निर्माण केला की सगळ्या सोयी आतमध्येच होत्या आणि अगदी आरशासारखा चहू बाजूंनी म्हणजे खूप असा सजलेला धजलेला म्हणता येईल त्याला. तर असा हा जो महाल होता लिच्छवी लोकांनी निर्माण केलेला आणि त्याला जणू काही एक स्वर्गाचं रूप दिलं असं एक आश्चर्य. जणू प्रसादाच्या कडेला एक सुंदर बाग होती. आपण जेव्हा बुद्धगयेला जातो तेव्हा तिथे एक आम्रवन आहे. आपण बघितलं ना किती मोठं आम्रवन आहे ते, एकदम स्वच्छ सुशोभित आणि कमळाची फुलं, जलाशय मोठमोठे असं सगळं तिथे आहे. तर ते जे आम्रवन आहे त्या आम्रवनात या आम्रपालीचा जन्म झाला. तिच्या वडिलांचं नाव होतं महानाम. तर ते महानाम जे आहे ते माळी होते आणि त्या आम्रपालीचा जन्म जो आहे आंब्याच्या झाडाखालीच झाला म्हणून तिचं नाव आम्रपाली ठेवण्यात आलं. तर आम्रपालीची आई जी आहे ती अगदी लहानपणीच गेली. लहानपणी गेल्यामुळे तिचं एक मातृछत्र हरवलं आणि महानामच मग तिच्या आई आणि वडील हे दोन्ही बहीण. अतिशय सुंदर अशी अतिशय लाडाखोडात वाढलेली ही मुलगी होती आणि सुंदर तर इतकी होती, खूप लहानपणापासून खूपच सुंदर होती ती. आणि जसजशी ती वयात आली तसतसं तिचं सौंदर्य अजूनच निरखून निघालं. एकदम असं म्हणजे प्रत्येकाला असं वाटायचं की हिच्याशीच माझं लग्न व्हावं, हिच्याशीच म्हणजे जोडीदार म्हणून ही मलाच असावी. म्हणजे अगदी राजाची मुलं असू देत, सगळ्या त्या नगरीतले वैशाली नगरीतल्या प्रत्येकाला असं वाटायचं की ही माझीच व्हायला पाहिजे. इतकी सुंदर होती ती. काळेशार केस, नयन रम्य डोळे, असं पूर्ण तिची देहयष्टी अशी अगदी डोळ्यात भरण्यासारखी होती. तर अशी ही आम्रपाली सगळ्यांच्या डोळ्यात भरणारी होती. आणि मग असं प्रत्येकजण म्हणजे वेडापिसा व्हायचा तिला बघितल्यानंतर. तर मग एक दिवस असं झालं तिथे गणपरिषद म्हणून असं म्हणजे त्या जसे ग्रामपंचायत वगैरे असतं तसं गणपरिषद त्यावेळेला असायचे. आणि त्या गणपरिषदेचा जो मुख्य होता तो अमात्य होता. तर अमात्याला असं वाटलं की हा आपल्या वैशाली राज्यामध्ये काय चाललं, सगळा जो तो हिला आम्रपालीला बघून हे करतो. तर मग त्यांनी एक मीटिंग बोलवली आणि घोषित केलं त्या गणपरिषदेमध्ये की ही आम्रपाली जी आहे ती एकाची कुणाची नसून ही
नगरवधू आहे. म्हणजे हिच्याशी कुणीही लग्न करणार नाही, कारण ही नगरवधू आहे. आणि नगरवधू म्हणजे मग ती सगळ्यांच्याच म्हणजे वाट्याला येणारी अशा टाईपची. तर तिचे जे वडील होते महानाम, त्यांना नगरवधू म्हटल्यानंतर त्यांना अतिशय वाईट वाटलं की माझी मुलगी एवढी लाडाखोडात मी वाढवली आणि हा अमात्य मी या बागेमध्ये एवढं काम केलं, म्हणजे ह्या वैशालीच्या याच्या महालाला राजप्रसादाला मी एवढं म्हणजे कडेकोट बंदोबस्तामध्ये स्वतःचं शिर म्हणजे कटायलासुद्धा मागे पुढे पाहिलं नाही, एवढा मी या भूमीचा या जागेचा मी एवढा म्हणजे हे करतो, लाईक करतो. आणि मला आज या लोकांच्या ह्या ज्या लिच्छवी लोकांच्या ज्या रूढी परंपरा आहे, ज्या अमात्य राजांनी आज नगरवधू म्हणून माझ्या मुलीला बोललेलं आहे, तर त्याला हा शब्द सहन होत नाही. त्याला वाटतं ह्या रूढी ज्या आहेत त्या अतिशय भोळसट आणि बेकार रूढी आहेत. आणि मी जे काय आजपर्यंत याच्यासाठी केलेलं आहे, या वैशाली नगरासाठी, या बागेसाठी किंवा या संपूर्ण महालासाठी, तर हे सगळं पाण्यात गेलं आहे. त्याला खूप म्हणजे मनात असा खूप पश्चाताप होतो आणि मनातून खूप वाईट वाटतं आणि घृणा उत्पन्न होते त्या गणपरिषदेबद्दल. तर तो म्हणतो की आता एकच मार्ग आहे की मी इथून निर्गमन करावं किंवा पळून जावं, असं तो ठरवतो. आणि ठरवल्यानंतर मग माहीत पडतं, त्याच्या सैनिकांना माहीत पडतं की हा पळून जाणार आहे. तर ही बातमी अमात्य राजाला कळते. अमात्य राजा त्याचे सैनिक त्याला लगेच पकडून ठेवतात, महानामाला पकडतात आणि कैदेमध्ये ठेवतात, राजकैदेमध्ये. आणि मग त्यांचा नियम असतो की जोपर्यंत गणपरिषदेत आम्रपाली येणार नाही तोपर्यंत आपण त्याला काही शिक्षा देऊ नये, त्याला देहदंडाची शिक्षा द्यायचं ठरलेलं असतं. आणि देहदंडाची शिक्षा देण्यापूर्वी जर आम्रपाली गणपरिषदेत आली तर आपण ही शिक्षा जी आहे त्याची ती तहकूब करण्यात येईल. मग ते महानाम म्हणतात हिला, आम्रपालीला, की माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण तू गणपरिषदेत जायचं नाही. तर ती ऐकत नाही, कारण तिला वडिलांचा जीवसुद्धा तेवढाच प्यारा असतो ना. तर ती म्हणते मी गणपरिषदेत जाणारच. तर मग ती गणपरिषदेत जाते आणि अमात्य राजाला म्हणते की माझ्या वडिलांची काय चूक आहे, माझ्याकडून जर चूक झाली असेल तर तुम्ही मला फाशी द्या, मला जीवे ठार मारा, पण माझ्या वडिलांना अजिबात काही करायचं नाही. तुम्ही म्हणताय ना की मी कुलवधू झाली पाहिजे किंवा व्हायला पाहिजे, तर हो, मी कुलवधू तुमच्या या निष्ठूर जे तुमचा हे तुमचा जो काय म्हणतात त्याला निश्चय आहे की मी कुलवधू व्हायला पाहिजे, तर ठीक आहे, मी तुमच्या या निष्ठूर पदाचाही मान ठेवते आणि मी आजपासून कुलवधू म्हणून स्वीकार करते. आणि मग ते म्हणते जर तू कुलवधू होते आहे तर तुला शिक्षा देण्याची काहीच म्हणजे तुझ्या वडिलांना किंवा कुणालाही शिक्षा देण्याचं काहीच हे नाही आहे, प्रमाण नाही आहे. तर ती कुलवधू बनण्याचं म्हणजे तयार करते. पण ती म्हणते की माझ्या 3 अटी आहेत, माझ्या 3 अटी आहेत, त्या जर तुम्ही मान्य केल्या तर मी कुलवधू बनेन. तर मग ती म्हणते, सगळेजण एकमेकांकडे पाहतात. हिने आतापर्यंत जेवढ्या नगरवधू झाल्या यांनी तर कधी अटी वगैरे अशा काही मांडलेल्या नव्हत्या आणि ही का अटी वगैरे बोलते. तर सगळे एकमेकांकडे बघतात. तर ती म्हणते की सांग, अमात्य राजा म्हणतो की सांग तुझ्या कुठल्या अटी आहेत. तर ती म्हणते की मी जे गणप्रमुख आहे मी त्यांच्याकडे त्या लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत, त्यात तुम्हाला वाचून दाखवते. मग तो गणप्रमुख जो आहे तो वाचून दाखवतो. तर त्यामध्ये ती लिहिते की हा जो महाप्रसाद आहे लिच्छवी लोकांनी जो बांधलेला आहे, जे आश्चर्य म्हणून तुमच्याकडे आहे, तो सर्व सुखसोयींनी तो मला राहण्यास द्यावा. ही पहिली अट ती मांडते की हा जो महाप्रसाद आहे सर्व सुखसोयींनी उपलब्ध, तो महाप्रसाद तो मला राहण्यासाठी द्यावा, ही पहिली अट मांडते. आणि दुसरी अट जी असते तिची की जो महाल आहे त्याला कडेकोट किल्ल्यासारखी हे असावी, तटबंदी असावी, की जेणेकरून कुठलाही तिथे असं काही कृत्य होऊ नये, कुणी आत घुसू नये. आणि हा दुसरा जो हे आहे, कडेकोट त्या महाप्रसादाला तटबंदीसारखा पूर्ण म्हणजे राऊंड असायला पाहिजे, तटबंदी जणू काही किल्ल्याची कडेकोट. तर हा दुसरा तिचा अट असतो. आणि तिसरी जी अट असते तिची की
माझ्याकडे वैशाली राज्यातून कुणीही कुठूनही येऊ देत, त्याला तुम्हा कुणाचीही बंदी नसावी, ते माझ्याकडे असेल, मला कुणाला घ्यायचं आणि मला कुणाला नाही घ्यायचं. तर ही तिसरी अट असते ती. तर मग सगळेजण एकमेकांकडे बघतात की असल्या कसल्या अटी हे केल्या. आत्तापर्यंत कुणीच आपल्या नगरवधू एवढ्या झाल्या, कुणीही असं काही बोललं नाही. मग त्यांच्या त्या लिच्छवीमध्ये आणि अमात्याच्या ह्या गणपरिषदेमध्ये 2 तट पडतात. मग ते 2 तट पडल्यामुळे मग त्यांच्यामध्ये जरा हे होतं, अक्कडतांडव असतो. आणि नंतर मग शेवटी ठरवतात ते की हां ठीक आहे, आपल्या या वैशाली नगरीचं आपल्याला संरक्षण करायचं आहे, तर आपण ह्या अटी तिच्या मान्य करूया. आणि मग परत हे जे 2 तट पडतात ते परत एकत्र येतात. आणि ज्या काय तिने अटी मान्य केलेल्या असतात त्या अटी म्हणजे सगळे मान्य करतात आणि जयघोष करतात की आम्रपालीचा विजय असो, आम्रपालीचा कुलवधू नगरवधू आम्रपालीचा विजय असो. मग ती राहायला जाते. तिथे राहायला गेल्यानंतर तिथे एवढ्या साऱ्या मुद्रा, वस्त्रालंकार, सोन्यानी जड हिरे, जवाहीर त्याला जडलेले, एवढं सारं तिथं तिला मिळतं. पण ती आतमध्ये तिच्या इतक्या वेदना असतात की ती त्या ह्याच्यामध्ये खुश नसते. आणि शेवटी आता दिलेलं आहे, वडिलांचे प्राण वाचवलेले आहे. एकीकडे तिला थोडंसं बरं वाटतं आणि एकीकडे असं वाटतं की हे सगळं जे आहे हे काय म्हणजे माझ्या काही कामाचं नाही, पण आता सगळ्यांनी मला कुलवधूच ठरवलं आहे, तर ठीक आहे मी मान्य करते. तर तिचा इतका जयघोष करतात. जयघोष केल्यानंतर मग तिथे मग ते सारखं चालू असतं. पण तिचा असा मूड असला तर ती म्हणजे डान्स वगैरे करायची, नाच करायची, नाहीतर मग नाही, ताटकळत ठेवायची लोकांना, जे तिला बघायला येणारी असेल त्यांनाही ताटकळत ठेवायची. कारण की तिला मनातून ह्या गोष्टी पटतच नसायच्या. आणि मग जो राजा असतो, शेजारचा राजा, मगध साम्राज्याचा जो राजा असतो, मगध सम्राट, तर त्यालाही कळतं की इथं जी नगरवधू आहे अजातशत्रू ना, हां बिंबिसार असतो ना, अच्छा. तर त्याला कळतं की इथे अजातशत्रू, तर त्याला कळतं की कारण पुस्तकात तो उल्लेख दिला नाही नावाचा, म्हणून मी इथे कारण चुकीचा उल्लेख जाऊ नये आपल्याकडनं. तर जो बिंबिसार आहे त्याला ती खूप आवडते. हां, आय थिंक अजातशत्रू ना, अजातशत्रूला आवडते ना, हां मला होता डाऊट. तर त्याला ती खूप आवडते आणि तिची कीर्ती जी आहे ती परराज्यातसुद्धा एवढी फैललेली असते की सगळ्यांना म्हणजे आम्रपाली त्यावेळेला. आणि मग तो काय करतो, एक पत्र लिहितो तिच्या नावे आणि एक तिला बक्षीस, एक दंत असतो त्याच्यावर आम्रपालीचा म्हणजे पिक्चर काढलेलं असतं आणि तो तिला भेट म्हणून पाठवतो तो दंत. आणि लिहितो की तू मला खूप आवडतेस आणि अगदी तू आहे ती म्हणजे जसं चिखलातलं कमळ असतं त्याच्यावरचा जो दवबिंदू असतं तसा तो पहिला दवबिंदू तू आहेस. आणि असं बरंचसं काय तो लिहितो आणि त्याला ती खूप आवडते. तो म्हणतो की तुला मी पट्टराणी सम्राज्ञी, माझ्या राज्याची तुला सम्राज्ञी बनवण्याचं माझं स्वप्न आहे. तर तिला असं वाटतं की एवढा मोठा राजा आणि तो मला सम्राज्ञी बनवतो त्याच्या देशाची. तर तिला थोडंसं हे वाटतं की म्हणजे मी एक गणिका आहे. ती त्याचा जो हे असतो सेवक, म्हणजे जो पत्र घेऊन जाणारा येणारा असतो, तर ती लिहून पाठवते की मी एक गणिका आहे, एक अतिशय म्हणजे कुलवधू म्हणून मला इथं आम्रपाली नगरवधू म्हणून मला इथं लेखलेलं आहे आणि मी कशी काय तुमच्या देशाची सम्राज्ञी होणार वगैरे. तर तो म्हणतो मी बरेचदा भेटण्याचा प्रयत्न केला पण मला इथल्या सैन्यांनी मला आतमध्ये सोडलं नाही, तर मी आता तलवारीच्या धाऱ्यावर युद्ध करणार आणि तुला भेटणार. आणि तो अजातशत्रू खरंच युद्ध करतो तिथे आणि युद्ध करून युद्ध चालू असतानाच तिला भेटायला जातो. तर तिला बघितल्यानंतर असं त्यांनी म्हणजे तिचे असं बाहेरून तर ऐकलेलं असतं पण जेव्हा प्रत्यक्षात बघतो तेव्हा तो खरोखरच एवढा मंत्रमुग्ध होतो तिला बघून की तो तिला नमन करतो. तो खरंच तू म्हणजे जेवढं मी ऐकलं त्याच्यापेक्षा कितीतरी पट तू सुंदर आहेस, खूप चांगली आहेस. तू फक्त
दिसण्यावरच नाही तर तुझे सर्व गुण संपन्न आहेस. तर अशी खूप तारीफ करतो तू की तू पौर्णिमेचा जसं पहिला चंद्र आहे तशी तू आहेस. अगदी तू दवबिंदूतला जो पहिला थेंब असतो तशी तू आहेस. अशा खूप साऱ्या उपमा तिला तो देतो. आणि आता तू माझ्याबरोबर चल म्हणून तिला बोलतो की आता मी तुला घेऊन जाणार आहे, तुला माझ्या नगराची साम्राज्ञी बनवायचं आहे मला. तर त्यांचाच सेवक एक या अजाशत्रूचाच सेवक असतो सोम नावाचा. तर तो सोम आडवा येतो. तो म्हणतो खबरदार, जर तिला इथून घेऊन गेला ते का गणिकेला जर तुम्ही सम्राज्ञी बनवण्याचा विचार कराल तर तुम्ही राजा जरी असलात तरी मी तुम्हाला ठार म्हणजे मागे पुढे पाहणार नाही, ठार मारण्यास मागे पुढे पाहणार नाही. आणि तो एकदमच असा अकराळू धारण करतो तो सेवक. सोम नावाचा असतो तो. आणि मग त्याला ती घाबरते एकदम, त्याला असं एकदम हे झालेलं. कारण अजाशत्रू तिला पण आवडलेला असतो आम्रपालीला. तिला पण वाटतं की मी या जंजाळातून सुटेल एकदाची, एवढा जर माझ्यावर जीव टाकतो तर तिला असं मनोमन खूप चांगलं वाटतं. पण जेव्हा तो सोम आडवा येतो तिला नेताना तेव्हा मात्र ती त्याच्याच अजाशत्रूच्याच जीवाची भीक मागते की ती म्हणते मी तर एक गणिका आहे, पण तुम्ही त्याला मारू नका, तो खूप चांगला राजा आहे, त्याला मारू नका, पाहिजे तर माझा जीव घ्या, मला ठार मारलं तरी चालेल, माझं काही नाही आहे मागे पुढे. आणि मी काय एक साधी गणिका आहे, चिखलातून बाहेर आलेली एक नगरवधू आहे, मला अवश्य ठार मारा, पण त्यांच्या जीवाची मी तुम्हाला भीक मागते, अशी ती हे करते. आणि अजाशत्रू निघून जातो. आणि मग तेव्हापासनं ती आपल्या राजमहालामध्ये बंद राहते. ती 10 वर्ष बाहेर पडतच नाही त्या महाप्रसादातून. आणि 10 वर्षानंतर मग त्या महालाचं दार उघडतं. दार उघडल्यानंतर मग तिथल्या ज्या सेविका असतात, बाकीच्या गणिका वगैरे मैत्रिणी तिच्या, त्या एकदम खुश होतात की अरे वा, आता सगळी लोकं आपल्याला भेटायला इथे येणार, आपलं नाचगाणं बघणार, आपल्याला खूप साऱ्या मुद्रा मिळतील, असे खूप सारं सोनं मिळेल, खूप सारे पैसे मिळतील, खूप सारं सोनं म्हणजे सगळं जडजेवाहिरे मिळतील. कारण की हिला बघून कुणीही आपलं सगळे जे अंगावर जे घातलेले असतील त्यांच्या त्या माळा हे ते असे सगळे ते फेकून द्यायचे. आपण आम्रपाली पिक्चरमध्ये सुद्धा पाहिलं असेल. तर तेव्हा त्या सगळ्याजणी एकदम खुश होतात की चला आता सगळं आता व्यवस्थित होणार आहे. आम्रपालीचं जे मन आता म्हणजे धाऱ्यावर आलेलं आहे. आणि ती सगळे ते मग दागिने, ते राजमुद्रा आम्रपाली काय करते, त्या सगळ्या पेट्याच्या पेट्या बाहेर काढते आणि म्हणते की ह्या सगळ्या ज्या दागदागिने मुद्रा आहेत, हिरे आहेत, हे सगळे तुम्ही जे गोरगरीब आहेत, विधवा आहेत, ह्या सगळ्यांना वाटून द्या. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्या सगळ्यांना हे वाटून द्या. ज्यांना कोणी नातेवाईक नाहीत, जे गरीब आहेत, विधवा आहेत, आणि ह्या सगळ्या बायकांमध्ये वाटून द्या, मला ह्याचं काहीही करायचं नाही. मग सगळ्या त्या ज्या तिच्या सोबतच्या ज्या मैत्रिणी असतात त्या एकदम हे होतात की अरे हे काय चाललं आहे. आणि मग ती एकदम अशी हे होऊन जाते आम्रपाली. म्हणजे तिला त्या ह्याच्यामध्ये म्हणजे जगण्यात काही तथ्यच वाटत नाही की काय माझं हे जगणं आहे असं. तर ती वाटून टाकते आणि ह्या सगळ्या एकदम शॉक होऊन जातात तिच्यासोबतच्या. माहिती पडलेलं असतं की वैशालीमध्ये आम्रपाली गार्डनमध्येच, त्या वनामध्येच भगवान गौतम बुद्ध तिथं वर्षावासासाठी आलेले असतात. आणि वर्षावासात आलेले असतात ही बातमी तिला कळते. मग तिला असं वाटतं की मलाही भेटायला जायला पाहिजे. मग ती एक दिवस काय करते की आपला मस्त सोन्यानी जवाहिऱ्यांनी सजवलेला रथ काढते आणि मस्त अशी त्या रथामध्ये बसून भगवंताकडे जाते. आणि भगवंताकडे गेल्यानंतर ती वंदन करते भगवंतांना आणि बाजूला जाऊन बसते आणि भगवंतांना आमंत्रण देते की माझ्याकडे उद्या भोजनाला या म्हणून. आणि भगवंत मान हलवतात. आणि मग तिला खूप आनंद होतो की एका गणिकेकडे भगवंत साक्षात हो म्हणाले. याचं तिला खूप असा म्हणजे अभिमान वाटतो की मी एक साधी गणिका नगरवधू मला म्हणतात इथं, आणि ह्याच्यामध्ये मला यांनी एकदम हो कसं काय म्हणालं याचा तिला इतका आनंद होतो की ती खूप अशी आनंदाने एकदम बाहेर पडते आणि आपल्या रथामध्ये परत आणखी ऐटीत जाते. तर ऐटीत जात असताना
लिच्छवी राजाचा सुद्धा त्यालाही माहीत पडतं की भगवंत आलेले आहे. तर लिच्छवी हे तिथले फार मोठे संपन्न असे हे आसामी असतात. तर त्याच्यामधले जे असतात लिच्छवीमध्ये श्वेतवर्णीय लिच्छवी, गहूवर्णीय लिच्छवी, नीलवर्णीय लिच्छवी आणि लोहितवर्णीय लिच्छवी, असे 4 प्रकारचे लिच्छवी त्या रथामधून परत जातात भगवंताकडे. आणि जात असताना हिचा जो रथ आहे ही कारण घरी जात असते, तिच्या महालात जात असते आणि ते भगवंताकडे येत असतात. तर त्याची टक्कर होते, कारण की ही खूप म्हणजे आनंदाने एकदम हे झालेली असते. आणि जात असताना ठोकर लागते, ते एकमेकांना हे होतात. तर ती लिच्छवी राजांना प्रणाम करते आणि म्हणतात की तू इकडे कुठे आहे? तर म्हणजे मी भगवंतांना उद्याचं आमंत्रण द्यायला गेले. आणि त्यांना त्यांनी घेतलं का तुझं आमंत्रण? ते हो, मला त्यांनी उद्या माझ्याकडे येणार आहेत. तर त्यांना एकदम शॉक बसतो की एका गणिकेकडे कसं काय तथागत जात आहेत. तर पहिला मान तर आमचा लिच्छवींचा आहे, कारण की ते फार हे असतात ना एकदम त्या साम्राज्याचे खूप सारे असे मोठे श्रीमंत लोक. तर त्यांना असं वाटतं की हिला कसं काय भगवंतांनी, पहिला मान तर आमचा आहे. तर मग तिला म्हणतात आम्रपालीला, आम्रपाली तुला आम्ही 1 लक्ष मुद्रा देतो, तू ते आमंत्रण आम्हाला दे. तर ती म्हणते तुम्ही लाख लक्ष मला मुद्रा दिल्यात तरी मी हे आमंत्रण तुम्हाला देणार नाही आहे. तर मग तसेच ते पुढे जातात. ते म्हणतात भगवंत आपल्याला, आपण मोठे आहोत, आपल्यालाच देणार पहिला मान. तर पुढे जातात भगवंताकडे आणि परत ते भगवंतांना वंदन करतात आणि बाजूला बसतात आणि म्हणतात की उद्याचं आमंत्रण आमच्याकडे. तर भगवंत म्हणतात की नाही, माझं आमंत्रण आम्रपालीकडे, उद्याचं आमंत्रण माझं भोजनाचं आम्रपालीकडे आहे. आणि तुम्ही ते स्वीकारलं का भगवंत? ते म्हटले हो, मी स्वीकारलं. आणि मग त्यांना एकदम असं अपमानित वाटतं की अरे, पहिला मान तर आमचा होता आणि तो आम्रपालीला कसा काय गेला. आणि मग ते असं नाराजीतच असे बाहेर पडतात आणि जातात लिच्छवी. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्रपाली सगळं घर, म्हणजे आधी तो महालच सजलेला असतो आणि त्याच्यात ती स्वतःच्या हाताने बरेचसे पक्वान्न बनवते, सगळे पक्वान्न करून ठेवते आणि भगवंतांना बोलवण्यास पाठवते. संपूर्ण भिक्षू संघ आणि भगवंत तिच्याकडे जातात, आसनस्थ होतात आणि खूप छान म्हणजे त्या जेवणाचा ते आस्वाद घेतात आणि भगवंत तिला प्रवचन पण देतात. आणि त्यानंतर म्हणजे सगळं खूप छान झालेलं असतं. आणि नंतर मग ते जायला लागतात भगवंत. तर ती म्हणते की भगवंत, मला आपल्याला आम्रवन दान द्यायचं आहे. म्हणजे एवढं सगळं देऊनसुद्धा तिला तिचं आम्रवनसुद्धा दान द्यायचं असतं. आणि ती म्हणते की मला माझं आम्रवन तुम्हाला दान द्यायचं आहे आणि यापुढे मी पूर्ण धम्मामध्ये मला एक चिवर द्या, कुठल्या तरी भंतेजीचं एक चिवर द्या, ते चिवर मी धारण करू इच्छिते. दुसरं मागणं ती मागते की मला एक चिवर द्या, माझं दान, माझं जे आम्रवण आहे हे तर मी तुम्हाला दिलेलंच आहे दान म्हणून, पण मला तुमच्याकडनं एक दान हवं आहे, मला एक चिवर हवं आहे. तर आनंद एक चिवर आणून देतात आणि ती ते धारण करते आणि बुद्धाच्या मार्गाने तो सगळा महाप्रसाद आणि ते सगळं सोडून ती भगवंतांना, तथागत भगवंतांच्या पायाशी विलीन होते. आणि म्हणजे फार मोठी ती हे बनते, भिक्खुनी बनते त्याच्यामध्ये. आणि भगवंत म्हणतात आम्रपाली शुद्ध व निष्कलंक मनाची स्त्री आहे. भगवंत स्वतः म्हणतात की आम्रपाली शुद्ध व निष्कलंक मनाची स्त्री आहे, तिच्या अंतःकरणात असाच धम्मदीप तेवत राहो. आम्रपालीचे चिवर परिधान केले आणि भिक्खू संघास निघाली एका नव्या जीवनाच्या वाटेने. अशी ही आम्रपाली मला आपणास सांगावीशी वाटली. आणि वेळ बराच झालेला आहे, परतही आणखी काही सांगायचं होतं पण वेळेअभावी मी काही न सांगता इथेच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तिला किती अभ्यास करावा लागला असेल एवढं प्रवचन द्यायला. खूपच छान ताईंचं आज. आपल्याला फक्त धम्मनायिका माहीत आहे, पण त्याच्या पाठीमागचा एवढा मोठा अभ्यास माहिती नव्हता. आज ते रमाताईंनी आपल्याला खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलं, तेव्हा ताईंकरता खूप जोरात टाळ्या होऊन जाते. आणि ह्यानंतर आपल्याला ज्या अध्यक्ष लाभलेले आहेत निरंजनाताई काळे, ह्या उत्कृष्ट धडाडीच्या महिला कार्यकर्त्या आहेत. त्यांचाही खूप अभ्यास आहे, त्यांनी स्वतःला धम्मामध्ये वाहून घेतलेलं आहे.
ते ह्याच विहारात येत नाही तर त्या नागपूरच्या तक्षशिला विहारामध्ये सुद्धा जातात. अतिशय हुशार आजच्या अध्यक्षा. तेव्हा त्यांच्याकरता मी असं म्हणेन की बोलके करण्यास हवे असते संभाषण, बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे आपले मार्गदर्शन, आपले मार्गदर्शन. तेव्हा मी आजच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करावी. सर्वांना मैत्रीपूर्व जय भीम. परत एकदा जय भीम. आणि आपल्या रमाताई मोहोळसाठी जोरात टाळ्या वाजवा. इकडे आमचे थेरी गाथा, जीवनगौरव गाथा ऐकून कंटाळले नाहीत ना तुम्ही? नाही ना? बघा किती माणसाला हे सगळं जे घडलं, कुठे घडलं? आपल्या जम्बूद्वीपामध्ये, आपल्या भारतामध्ये. ना हा काल्पनिक कथा आहेत ना काही आहेत, ह्या जातक कथा ज्या गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये आहेत. तर मी सुरुवातीला महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते. आणि हा जो धम्म दिला आपल्याला बाबासाहेबांनी, गौतम बुद्ध आणि धम्म आपल्याला त्या याच्यामध्ये टाकलं, आपल्याला जे माणूस म्हणून जगता येत नव्हतं तो माणुसकीचा धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला. त्या बाबासाहेबांना सुद्धा वंदन करते. आणि आजच्या विचार मंचावर बसलेल्या आपल्या मोहोळताई, वक्त्या आणि सूत्रसंचालन करणाऱ्या आपल्या सुनंदाताई शेंडे यांना जय भीम. आणि माझ्यासमोर असलेला श्रोतावर्ग, उपासक उपासिका यांना सप्रेम जय भीम करते. खूप सुंदर 1 तास पाऊण तास ताईंनी आपल्याला 3 धम्मनायिका सांगितल्या, जो गौरव करणाऱ्या फेरी गाथा जे म्हणतो आपण त्याला. आणि खरोखर ह्या गौरव करणाऱ्याच नायिका आहेत. आणि सामवती आपण सगळ्यांनी मला वाटतं पहिल्यांदाच ऐकली असेल. मी तर पहिल्यांदाच ऐकली सामवती, कारण गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्मामध्ये तिचा उल्लेख नाही आहे केलेला आहे का? बघा, म्हणजे माझा वाचायचा राहिलेला सामवती. हां, सगळं धम्म नायिका आपल्या गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये आहे. आणि खरोखर वाचायला पाहिजे. आणि विशाखा पण सांगितलेली आहे. आणि सुप्रिया पण वैशाली आम्रपाली, वैशालीची आम्रपाली. आणि त्यांनी सुरुवातीला सगळ्यांचे नावं घेतलेले, परंतु त्याच्यातील ह्या 2-3 आपल्या ठळक आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. आणि खरोखर ह्या गौरव करण्यासारखे आहेत. आणि हे कुठं मिळते आपल्याला? येते न सच्चवज्जन हो तुम्ही जय मंगल. कुठं होते आपलं मंगल? आपलं विहारात आल्यावरच होते. ते तुम्ही कुठेही विहारात जा, जिथे तुम्हाला चांगलं मिळेल तिथे विहारात जा. आणि या विहारात आपल्याला हे ऐकायला मिळतं. त्याबद्दल या विहाराचे गौरव करण्यासारखं आहे, कौतुक करण्यासारखं आहे. आणि मी जास्त वेळ घेणार नाही आहे. धन्य ती माता जिनं जन्म दिला, धन्य ती माता जिने पालन केलं, आणि धम्म ती माता जिने भगवान बुद्धाला, गौतमाला, सिद्धार्थ गौतमाला हा ऋणातून मुक्त व्हायला, दुःखातून मुक्त होण्यासाठी जो मार्ग मोकळा केला. ती रडत बसली नाही की मी तू गेल्यानंतर मी कसं सांभाळू, हा संसार कसा सांभाळू. 2 वर्षाचा मुलगा यशोधरा, 2 वर्षाचा मुलगा आपला सोडून गेली आणि परवानगी घेऊन गेले आणि परवानगी दिली. आणि आपल्याला हा धम्म आपल्याला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग भगवंतांनी दिला. खरोखर खूप म्हणजे हा नायिका जे होऊन गेलेल्या आहेत. काहींनी प्रवचा घेतलेल्या आहे, काही धम्म नायिका झालेल्या आहे. आणि महाप्रजापती गौतमी, गुरुवारी तुम्ही आल्या नसाल महिलांनो, खरोखर गुरुवारी या. खूप चांगले विषय तुम्हाला हाताळायला मिळतात, ऐकायला मिळतात, वाचायला मिळतं, अभ्यास करायला मिळतं. आणि त्याचा उपयोग आपल्याला संसारात नक्कीच होतो. आपण संसार करता आहोत, तर खरोखर ह्या संसारात आपल्या घरामध्ये सुना आहेत, मुलं आहेत, नातेवाईक, सगळ्या ह्या गोष्ट भांडण तंडण न करता आपल्याला हा मार्ग आपल्याला पाळता येतो. आणि त्याचे कारण मिळतात, उत्तरं मिळतात. आणि हा आपला रडत न बसता आपण आपले संसार चांगल्या तऱ्हेने पाळतो. आणि खरोखर आता आपल्याला हा वेळ मिळाला आहे, हा वेळ मिळाला आहे ना, या संधीचा खरोखर फायदा घ्या. 2 तास फक्त तुम्ही स्वतःला द्या. आणि ज्यांना स्वतःला मुक्त होण्यासाठी खूप मार्ग मोकळा आहे. आणि नाही होणार आता आपल्याला तर मृत्यू येणार आहे. जन्म झाला, जाती जरा आता जरा येईल. जरातून मुक्त होण्यासाठी शेवटी आपल्याला मरण आहे. ह्या मरणातून आपल्याला चांगला मार्ग मिळेल की नाही का? रडत बसू नका, तर आपण सुखाने आपण मरण पत्करू. आणि असा हा धम्म आपल्याला सांगितलेला आहे. आणि महाप्रजापती गौतमी जो मिळालेला आहे गौतमीला, तर गौतमी म्हणूनच महाप्रजापती गौतमीचं नाव पडलेलं आहे. महाप्रजापती गौतमी पुढे लागले आहे. कशामुळे? त्या मुलामुळे.
जे पालनपोषण केलं, जन्म तर एकीनं दिला पण पालनपोषण केलं आणि सिद्धार्थ गौतमाचं ते बुद्धत्व प्राप्त झालं, ते नाव त्यांना मिळालं. आणि महाप्रजापतींनी आपल्या मुलाचा संसाराचा सांभाळ केला. सगळं एक 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 करून तो कुटुंब सगळं त्या प्रवज्या घेत राहिलेलं. शेवटी प्रजापती गौतमी आणि यशोधरा राहिलेली. आणि मग ह्या सगळ्या ऐकून म्हणायला लागल्या की आता इतर रडत बसण्यापेक्षा सगळा हा ऐकलेला यांनी, परंतु याला धम्मदीक्षा घेता येत नव्हती या महाप्रजापती गौतमीला, कारण कुटुंबात होती. हा सगळ्यांनी तर एक एकटे असताना लवकर प्राप्त केलं, कारण कुणाला संसार नव्हता, कुणी एकटं होतं, त्या लोकांनी पटकन प्राप्त केलं. परंतु संसारातून आपलं जे कर्तव्य पारामिता जे पार करतो ना आपण, ते थोडा कठीण असतं. तर ह्या लवकर आपल्या याच्या मार्गाला लागल्या आणि प्रवज्या घेऊन अरहंत प्राप्त केलं महिलांनी सुद्धा. आणि नंतर ही यशोधरा आणि ह्या दोघी राहिल्या. आणि तेव्हा जेव्हा कपिलवस्तूमध्ये आपल्या बाबा तथागताला आमंत्रण केलं होतं भोजनासाठी, परंतु ते तथागत घरी गेलेले नाही आहे आणि नवरोधाराम तिथे होतं, तिथे थांबलेले. आणि प्रजापती गौतमी तिथे विनंती करते की मला ह्या संसारातून मुक्त व्हायचं आहे आणि मला हा धम्म घ्यायचा आहे, धम्माचं पालन करायचं आहे आणि मला ह्याच्यातून विकारातून मुक्त व्हायचं आहे. तेव्हा प्रजापतीने तीनदा विनंती केली तरी भगवंतानी प्रजापती म्हणजे प्रवज्या दिली नाही. काय कारण असेल आपल्या सर्वांना माहिती आहे, इथं यायलाच आपल्याला वेळ मिळत नाही ना. तेव्हा भगवंताला माहिती होतं का महिलांना वेळ नसतो, यांच्यावर व्यावहारिक जीवनावर अवलंबून असतं. परंतु जेव्हा आनंदाने सांगितलं की ब्राह्मणामध्ये जे महिलाला तुच्छ समजतात, एकदम खालच्या शूद्रापेक्षाही खाली समज, शूद्र तो वरचा त्याच्यापेक्षा खालच्या स्त्रिया, असा हा आपला ब्राह्मण समाज मानतो. तर तुम्ही सुद्धा असंच करता का? तर तेव्हा नाही, भगवंताने सांगितलं की नाही, मी असं करत नाही, की हा धम्म जो आहे याला काही कारणं आहेत, महिलांना द्यायचा की नाही, प्रवज्या द्यायची की नाही. तेव्हा आनंदाने भगवंतानी जे 8 आपले सांगितले, 8 अटी सांगितल्या. बघा, भगवंताला आपल्यालाही घरून निघताना अटी असतात की एवढ्या वेळात घरी ये, एवढ्या वेळात हे काम झालं पाहिजे, आपल्यालाही नियम लागू असतात. तर भगवंताला 8 नियम देतात. ते 8 नियम मी सांगत नाही काय अटी असतील, आपल्याला काही अटी त्यातल्या आपल्यालाही मान्य आहेत, काही अटी त्याच्यावरच्या आहेत, जे नियम आहेत ते त्याच्यावरच्या आहेत. तर तेव्हा त्याच अटी आपला आनंद, जे बाहेर बसलेले असतात, भगवान बुद्ध जिथे असतात, जे आनंद ह्या आपल्या चिवर वगैरे घेऊन यशोधरा आणि महाप्रजापती गौतमी मान्य करत नाही ना प्रवज्या देण्यासाठी. परंतु त्या म्हणतात की नाही, आपण असं दाखवू की मी प्रवज्याच घेतली. त्या प्रवज्या घेतली म्हणजे मुंडन करणं, आपले केश वपन करणं आणि ते चिवर. प्रजापती आपले यशोधरांनी तर आधी जेव्हा भगवंत बाहेर गेले धम्म घ्यायसाठी, तेव्हापासूनच तिने ते म्हणजे प्रवज्या घेतली नव्हती, पण त्याप्रमाणे ती वागतच होती. किती तिच्यावर वाईट संकट आले, लोकांची वाईट नजर होती, परंतु त्याच्यातून सुद्धा ती बाहेर निघाली आणि प्रवज्या शेवटी भगवंताकडून महाप्रजापती आणि यशोधरांनी आपली प्रवज्या घेतली आणि ह्या धम्मनायिका बनल्या आणि अरहंत पोहोचल्या. आणि नंतर महाप्रजापती गौतमी 120 वर्ष जगली आणि यशोधरा ही भगवान बुद्धाच्या आधी 2 वर्ष म्हणजे 78 वर्षी त्यांचं मृत झालं किंवा निधन झालं. आणि अरहंत होऊन त्या याच्यामध्ये आपल्या थेरीगाथामध्ये आपल्यासमोर आज त्यांनी मोहोळताईंनी आपल्यासमोर जिवंत उदाहरण दाखवलेलं आहे. त्याबद्दल मी अधिक न बोलता, आपल्याला सगळ्यांना वेळ मिळतो वाचायला, ऐकायला, अभ्यास करायला. काल इथे दिवसभर आपल्या धम्मप्रवर्तन दिनाच्या निमित्तानं सगळ्याजणी आलेल्या होत्या. वाचायला वेळ मिळाला की काय माहिती नाही, भरपूर त्यांनी अभ्यास केलेला. आणि खरोखर या विहारात नक्की या, तुम्हाला ऐकायला, वाचायला, लिहायला म्हणतो ना, ऐकायला आपण लिहिलं वाचलं ते शाळेसाठी, आता हे लिहायतो, वाचतो, आपलं जीवन सफल होण्यासाठी. तर मी अधिक न बोलता इथंच थांबते आणि सर्वांनी मला अध्यक्षपदाची आज साप्ताहिक वंदनाचे अध्यक्षाचं स्थान दिलं त्याबद्दल मी आभार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर ऐकलं त्याबद्दलही आभार करते आणि इथंच थांबते. जय हिंद. धन्यवाद ताई. ताईंचं पण आजचं अध्यक्ष भाषण थोडक्यात का होईना पण खूप छान झालं. आजचा विशेष तो होता की धम्मनायिका, तर त्यांनी धम्मनायिका कशा अरहंत पदाला गेल्या याच्यातही थोडंसं त्यांनी प्रकाश टाकला. खूप खूप ताईंकरता जोरात टाळ्या होऊ दे. धन्यवाद तुमचे निरंजना ताई, खूप छान. आणि आता अगदी शेवटचा गोळ कार्यक्रम मी विनंती करते आपल्या बारात्या ताईला, त्यांनी आभाराचं गोळ कार्यक्रम करावं अशी विनंती करते. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, भीमाई, सावित्रीबाई यांना त्रिवार वंदन. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा निरंजनताई काळे यांना जय भीम. आजच्या वक्त्या रमाताई मोड यांना जय भीम. तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या शेंडेताई यांना जय भीम. आणि आज मला जे आभाराचं काम दिलेलं आहे, तर प्रथम मी आयोजकांचे आभार मानते. त्यांच्यासाठी मी 2 ओळी म्हणते. आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम, आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम आणि सातत्य याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे आणि मी ती अतिशय आनंदाने स्वीकारित आहे. कारण आज कार्यक्रम खूप चांगला झाला. आज कार्यक्रम खूप चांगला झाला आहे. चांगल्या वक्त्याचा सहवास लाभला आहे. त्यामुळे मी आता स्वतःला गद्य समजते व आता आभार प्रदर्शनाचे कार्यक्रमाला सुरुवात करते. तर प्रथम गजबार सरांनी आपल्याकडून ध्यानधारणा करून घेतली आणि त्यांनी 4 अनापन सती अशा 4 पायऱ्या घेतल्या. तर त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आपला कार्यक्रम हा नेहमीच स्वागत गीताने सुरुवात करत असतो आपण. तर आज मोरेताईंनी जे गीत गायलं, धम्म गौतमाचा लाभला आम्हाला, तर मोरेताईंसाठी मी अशी म्हणेन, वर्षानुवर्षाच्या आपुलकीची फुले बहरली सभोवती, वर्षानुवर्षाच्या आपुलकीची फुले बहरली सभोवती, स्वागत गीताच्या या प्रसंगी महिमा त्यांचा गावो किती. तर मोरेताईंचे खूप खूप आभार. मोरेताई नाही आहे, तुमच्यासाठी बोलले होते. आणि आजच्या वक्त्या ज्या आहेत, तर त्यांनी आपल्याला त्यांच्यावर धम्मनायकीची जबाबदारी सोपवली होती. तर त्यांनी आपल्याला सामावती, सुप्रिया आणि आम्रपाली अशा धम्मनायिका सांगितल्या. तर त्यांच्यासाठी नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते. म्हणून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल सक्षम नेतृत्व व गुण असलेल्या कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी आजच्या वक्त्या आपल्याला लाभल्या होत्या, रमाताई मोड. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आज आपल्याला अध्यक्ष म्हणून काळेताई लाभलेले आहेत. तर काळेताईंनी आपल्याला आज आपल्या विनंतीला मान देऊन, आपल्या अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमात अध्यक्षाचे स्थान स्वीकारले व अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. त्याबद्दल काळेताईंचे मनपूर्वक आभार. आणि आज सगळ्यांनी शांततेने आणि शेंडेताई राहिलं ना, शेंडेताई तुमच्यासाठी पण आहेत, ज्यांची उपस्थिती वाढविते आजच्या कार्यक्रमाची शान, स्वीकारुनी आमची विनंती आपण भूषविले सूत्रसंचालनाचा भार. तर शेंडेताईंसाठी जोरदार टाळ्या. आणि आज सगळ्यांनी शांततेने संपूर्ण कार्यक्रम, कोणी म्हणजे असं म्हटलं नाही खूप वेळ झाला काय झाला, शांतचित्ताने तुम्ही ऐकून घेतलं, तर तुमच्या सगळ्यांचे आभार. आज कोण आलेत का? आणि आज दिगंबर भांगरेंकडनं अल्पपहार आहे. कोणी अल्पपहार घेतल्याशिवाय जाऊ नये. धम्मपालन गाथा होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. आणि दिगंबर भांगरेंसाठी 3दा टाळ्या.